नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ नेते अर्जुनबुवा चौधरी यांच्या भाजप प्रवेशानंतर ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर संपादक जी.डी. कदम यांच्यासोबत वैचारिक दिलखुलास राजकीय चर्चा. कल्याण जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुनबुवा चौधरी यांचा नुकताच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला. यामुळे कल्याण तालुक्यातील 27 गावातील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व भाजपाच्या गळाला लागल्याने भाजपाला कल्याण डोंबिवली महापालिकेत निश्चितच फायदा होईल अशी सडतोड चर्चा आज ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर संपादक जी.डी. कदम यांच्यासोबत दिलखुलास राजकीय चर्चा केली. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. नमस्कार, ग्लोबल 24 न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत या ठिकाणी अर्जुनबुवा चौधरी यांच्या कार्यालयामध्ये. नुकताच त्यांचा भाजपा प्रवेश झाला आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचा पूर्वीचा राजकीय प्रवास आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी राजकीय भूमिका आपली साकारत असताना अनेक विधायक कामं, सामाजिक कामं आणि अनेक प्रकारचे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले गेले आणि अनेक न्यायिक प्रश्नांना त्यांनी सडेतोडपणे न्यायनिवाडा त्याचा केला. निश्चितपणे समाजामध्ये आणि या विभागाला ते परिचित असे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा अचानकपणे झालेला भाजपा प्रवेश आणि भाजपा प्रवेश करत असताना नेमकी त्याची कारणं आणि त्याची मीमांसा निश्चितपणे या ठिकाणी अर्जुनबुवा चौधरी करतीलच. अर्जुनबुवा, आपलं ग्लोबल महाराष्ट्रावर स्वागत. काय सांगाल, मी ज्या जो आपणासाठी जी संकल्पना आपल्या समोर घेऊन आलोय त्या बाबतीत आपण काय खुलासा कराल? प्रथम मी आपलं मनपूर्वक स्वागत करेन. आपण केलेल्या प्रश्नाला अनुसरून बोलायचं झालं तर आपण म्हणालात की गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना अचानक तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बरं, आपल्याला माहीतच असेल की सरकार पक्षात काम असल्याशिवाय जनतेची कामच करू शकत नाही. हा एकमेव उद्देश मनामध्ये ठेवून त्याचबरोबर रवींद्रजी चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी असलेले माझे स्नेहाचे संबंध, या गोष्टीचा विचार करूनच मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला वाटतं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पण ज्या प्रश्नांची उकल करायची असते ते विरोधी पक्षात पण राहून करता येते. पण आपणास का असं वाटलं? इतके वर्ष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात, परंतु अचानक असं का? मैत्रीपोटी की आपणाला असं काही लोक म्हणतात की पक्षप्रवेश करताना नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे कुशल नेतृत्व आणि प्रभावी नेतृत्व आहे, जे राष्ट्रप्रथम याला प्राधान्य देते. याबाबत तुमचं काय मत आहे? आपल्याला कल्पनाच असेल की देशामध्ये, राज्यामध्ये ज्याचं सरकार असतो त्या सरकार पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा, मग तो महापालिकेचा आयुक्त असो, पोलीस कमिशनर असो, जिल्हा परिषदचा CEO असो किंवा पंचायत समितीचा CEO असो, ही सर्व कामं सरकार पक्षातल्या कार्यकर्त्यालाच प्राधान्य दिलं जातो. हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे आणि त्यामुळेच मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मात्र एकंदरीत तुम्ही कमी 30-35 वर्ष असेल तुम्ही या पक्षामध्ये काम केलं, परंतु शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, समविचारी पक्ष असतील, या समविचारी पक्षामध्ये धर्मनिरपेक्ष हा अजेंडा
प्रभावीपणे राबवलं जातं. ओके. छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा शरद पवारांचा विचार आहे होय. आणि त्यालाच अनुसरून महाराष्ट्रामध्ये जी राजकीय क्रांती होते ती मला वाटतं त्या स्वरूपाची होते. अशा विचारांना आपण हे करून हे विचार स्वीकारले, ज्यांना हिंदुत्वाचा अजेंडा ज्याला आपण म्हणत होतो, त्या बाबतीत आपण काय बोलू? मी एकच सांगेन, मी ज्या ठिकाणी राहतोय उजव्या साईडला ठाणे महापालिकेचा काही भाग येतोय, काही कल्याण तालुक्याचा भाग येतो, काही अंबरनाथ तालुक्याचा भाग येतो. या तिन्ही तालुक्यामध्ये जनतेचे असलेले प्रचंड प्रश्न आहेत, ते सातत्याने भेडसावत आहेत आणि याची कल्पना आपल्याला देखील आहे. आणि म्हणून हे प्रश्न सोडवायचे असतील तर भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे. कारण ह्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब असतील, आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निश्चितपणे मला जनतेची कामं करता येतील आणि हा एकमेव उद्देश मनामध्ये ठेवूनच मी प्रवेश केलेला आहे. मला वाटतं एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि बहुतांश राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता, युतीची सत्ता होती. या युतीच्या माध्यमातून अनेक वर्ष 27 गावाचा जो विकास असेल, ज्याची ओरड आपल्या संघर्ष समितीच्या माध्यमातून पुढे येत असते, ती नेमकी इलेक्शनलाच येते, निवडणुका आल्या की येते, की त्याच्या अगोदर पण 5 वर्ष मागची आपण त्या बाबतीत कोणताही आवाज किंवा अशा परिस्थिती उद्भवत नाही. त्याचं कारण नेमकं काय? खरं तर आपल्याला कल्पनाच आहे, मी नव्याने सांगायची गरज नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेतून महापालिकेच्या चौकडातून 27 गावं मुक्त करण्यासाठी गेली मी 40 ते 42 वर्ष स्वतः काम करतोय. दिबा पाटील अध्यक्ष असताना आणि मी सरचिटणीस असताना आमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही 27 गावं वगळली गेली. परंतु मी प्रवेश करत असताना 27 गावांचा मुद्दा घेऊनच प्रवेश केलाय असं सांगितलं तर ते वावगं ठरणार नाही. याचं कारण मी चव्हाण साहेबांनाही बोललो, नाईक साहेबांनाही बोललो की 27 गावांचा साहेब प्रश्न सोडवण्यासाठी मला मदत आपली हवी आहे. मी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि तशा प्रकारचा शब्द देखील त्यांनी दिलेला आहे. लवकरच मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी पत्र देऊन चर्चा देखील करणार आहे आणि त्याला फारसा वेळ लागणार नाही असं माझं मत आहे. मागच्या वेळेला सुद्धा ही मागणी होती. मात्र त्यावेळेला सुद्धा 27 गावाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मला वाटतं 14 गावांचा हाही प्रश्न प्रलंबित आहे किंवा त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये घेण्यासाठी अजूनही कुठेतरी थोडंसं राजकारण त्या ठिकाणी होतंय असं मला वाटतं. आपण काय सांगाल याबद्दल? 14 गावाच्या बाबतीत त्या लढ्यामध्ये मी सुरुवातीच्या काळात खूप स्वतः सक्रिय भाग घेतला. गाव वगळण्याच्या दृष्टिकोनातून 14 गावांचा प्रश्न असेल, 27 गावांचा प्रश्न असेल. आजही माझा अनुभव असा आहे की बरेचशा काही लोकप्रतिनिधींना ही गावं वगळू नये असंच वाटतंय. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांनी तो राजू पाटील साहेब यांचे प्रयत्न असतील, 14 गाव विकास संघर्ष समितीचे प्रयत्न असतील, या सगळ्या प्रयत्नांना मान देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या एकनाथ शिंदे साहेबांनी ती गावं वगळण्याची घोषणा केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे गणेश नाईक साहेबांनी त्या बाबतीत जे भाष्य केलं, परंतु ते असेही म्हणतात की या विषयावर जो काही निधी द्यायचा आहे, ही गावं वगळायची म्हणजे त्या बाबतीत किंवा समाविष्ट करायची म्हणजे खूप तांत्रिक अडचणी आहेत, विकासाचा विषय आहे आणि त्यासाठी शासनाने त्या प्रकारची निधी उपलब्ध करून द्यावी. माझं काही हरकत नाही गावं घेण्याबद्दल. अशीच ती सगळी तांत्रिक चर्चा, वैचारिक विचार आहेत प्रत्येकाचे. परंतु मी समाजकारण करणारा माणूस आहे, तेव्हा समाजाच्या भूमिकेच्या बाबतीत मी ठाम असणार. मग ती 14 गावांचा प्रश्न असो, 27 गावांचा प्रश्न की इतरही कुठे ग्रामीण भागात प्रश्न असेल, तर त्या प्रश्नाच्या बाबतीत अभ्यास करून त्याचे उकल करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण आम्ही ज्या समाजात जन्माला आलो ते समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ते काम केलं पाहिजे.
सर्वात महत्त्वाचं की 27 गावाची स्वतंत्र महापालिका पाहिजे किंवा नगर परिषद पाहिजे. त्या नगरपालिका किंवा नगरपंचायत नगर परिषद सभेसाठी जी लोकसंख्या लागते किंवा त्यासाठीचा असणारा निधी जो राज्य सरकारने ही सगळी प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत टाइम लागतो. नेमका निवडणुकीच्याच तोंडावरती हा विषय समोर काय येतो. मग संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलने, वेगवेगळ्या सभा आणि आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, ते नेमकं निवडणुकीच्या तोंडावर का? आपण असं म्हणतो ना, कुठलीही गोष्ट कुठलंही काम करायचं असेल तर त्याला योग्य वेळ आली पाहिजे. आणि निवडणूक एक असं माध्यम आहे की ती वेळ आली की लोक म्हणतात आजच आपल्याला यांच्याकडून काम करून घेण्याची संधी आहे, आणि म्हणून तो विषय तिथे ऐरणीवर येतो. निश्चितपणे मला असं वाटतं, मला एक असा प्रश्न करायचा, मी 27 गावाच्या किंवा एकंदरीत भूमिपुत्रांच्या लढ्यामध्ये मी जवळून पाहिलेलं आहे. रस्ता प्रकल्पग्रस्त आहे, त्यांचा एक मोठा लढा आहे. त्यांना आतापर्यंत जो निधी त्यांना शेतकऱ्यांना द्यायचा होता, काही अंश म्हणजे एक 8-10 लोकांना तो निधी म्हणजे रस्त्याचा मोबदला मिळाला असेल, परंतु आतापर्यंत त्या पूर्ण शेतकऱ्यांना कोणताही निधी मिळाला नाही आणि रस्त्याचं काम अर्धवट परिस्थितीमध्ये, त्यामुळं तसंच आहे अशी शेतकऱ्यांची बोंब आहे. त्याबद्दल काय सांगा? ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहित आहे गजानन पाटील असतील, आम्ही सर्व मंडळी समाजातले इतरही लोक, आपण जो उपोषण केला या ठिकाणी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये सगळ्या पक्षाचे नेते, सरकार पक्षातले मंत्री महोदय सगळे येऊन गेले. सगळ्यांनी आश्वासनं दिली की रस्ता रुंदीकरणामध्ये जी बाधित शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, दिला पाहिजे. सगळ्यांनी आश्वासित केलं, परंतु प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. आणि म्हणून ती जी तिसरी लेन आहे ती झाली पाहिजे. कारण आता आपल्याला कल्पनाच आहे, सगळ्यांचीच ओरड आहे. आम्हाला स्वतः घरातून बाहेर पडायचं तर ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा खरं तर इथे सगळे मंत्री, रवींद्र चव्हाण साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे सगळे मंत्री, इथले लोकप्रतिनिधी, राजू पाटील असतील, सगळेच मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी इथे राहतात, इथून ये जा करतात. तेव्हा आपण त्यांना नव्याने सांगण्याची काही गरज नाही. वस्तुस्थिती काय आहे, ट्रॅफिकचा प्रश्न काय आहे, त्यांना माहीतच आहे. ठीक आहे, आपण ज्येष्ठ नेते आहात आणि आपला नुकताच भाजपा प्रवेश झालाय. रवींद्र चव्हाण भाजपा प्रदेशाध्यक्ष आहे, मोठी जबाबदारी महाराष्ट्राची आहे, निवडणुका लागल्यात, अनेक प्रलंबित आश्वासनं आणि त्याची पूर्तता, या बाबतची आपली भूमिका नेमकी काय आता असणार आहे? मी तर असं सांगेन की रवींद्र चव्हाणशी आपले असलेले संबंध आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली सरकार पक्षातली जबाबदारी, मी अगदी हक्काने सांगेन की या भागातला कुठलाही प्रश्न असेल तो प्रश्न जाणून घेऊन तो प्रश्न तडीस नेण्यासाठी मी रवींद्र चव्हाण साहेबांना हे काम, जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करून घेईन आणि ते निश्चितपणे माझ्या शब्दाचा मान ठेवतील. त्याबद्दल माझ्या मनात तिलमात्र शंका नाही. पण मला म्हणायचं, एक युवकांचं संघटन वेगळं, ज्येष्ठांची 2 संघटना वेगळी, संघर्ष समितीच्या नावाने आपल्या ताकदीचं विभाजन, आपल्या समाजाच्या, आगरी समाजाच्या ताकदीचं विभाजन वेगळ्या याच्यामध्ये होते, संघटनेमध्ये होते. ती संघटनेची ताकद जी आहे ती जर एकत्र आली आणि या प्रश्नांची उकल झाली तर निश्चितपणे सरकार याचा विचार करेल असं आपणास नाही वाटत? आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. मग मी तर नावच घेईन, युवक संघटना गजानन पाटील असेल, सर्व पक्षीय हक्क संरक्षण समिती आम्ही आहोत, सुमित वजा आहे, अनेक कार्यकर्ते आहेत, इतर संघटना आहेत. परंतु निश्चितपणे आपला प्रश्न बरोबर आहे की आमची ताकद विखुरली गेलेली आहे. ती एकत्र आणली तर मला वाटतं निश्चितपणाने या भागातला एकही प्रश्न उरणार नाही. परंतु मला असं वाटतं की मग तो गजानन पाटलाची युवक संघटना असेल, संघर्ष समिती असेल, इतर संघर्ष समिती असेल, ही सर्व मंडळी समाजाचा जेव्हा प्रश्न येतोय त्यावेळेला एकत्र येतील, त्याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही. आणि माझं स्वतःचं मत आहे, मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो की जेव्हा समाजाचा प्रश्न पुढे येतोय
त्यावेळेला पक्षाच्या चपला बाजूला ठेवून आपण एकत्र आलो पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही येऊ. आणि त्याबद्दल मला तरी वाटत नाही की अडचण येईल काही. मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते म्हणून कल्याण जिल्ह्यामधनं आपला प्रवेश झाला. होय. निश्चितपणे भाजपाला तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा असतील की एक मोठं नेतृत्व आपल्या गळाला लागलं होय. किंवा मैत्रीपोटी का होईना की रवींद्र चव्हाणांनी आपला पक्ष प्रवेश करून घेतला. त्याचा निश्चितपणे पक्षाला फायदा होईल या दृष्टीनं केला असावा. निश्चित मला असं वाटतं की जो आपला आगरी समाज आहे, आगरी समाजाच्या अनेक न्यायिक प्रश्न आहेत, मोठे न्यायिक प्रश्न आहेत, मग ते सोडवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करता. मात्र आता आपण सत्तेच्या जवळच गेला, शेजारी म्हणता येणार नाही, अगोदर शेजारी होता, आता सत्तेत जाऊन म्हणजे सत्तेचा एक घटक म्हणून आपण त्या ठिकाणी आपली भूमिका काय असेल? खरं तर आपल्याला माहीत आहे की मी 2003 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि ते जिल्हाध्यक्षपद सांभाळत असताना मला न मागता तो दिला आणि तो सांभाळत असताना जवळजवळ 5 ते 6 विधानसभा मतदारसंघात माझा ते अगदी म्हणजे कुठे संबंध नाहीत, मला कोणी ओळखत नाही किंवा मी कोणाला ओळखत नाही असा तो मोहल्ला नसेल, तो विभाग नसेल आणि त्याचा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला फायदाच होईल. आपल्याला एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षपद याशिवाय एक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या या परिस्थितीमध्ये आताच्या वयोमानानुसार साहेब तुम्हाला जी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून पद मिळालं, हेच थोडंसं मला वाटतं आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं एक पद. त्याहून मला असं वाटतं अजूनही कुठेतरी महाराष्ट्राच्या मंडळात आपल्याला एखादं पद मिळावं अशा दृष्टीनं आपला काय विचार आहे? खरं तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्षामध्ये जनरल शेतकऱ्यांचे मतदान म्हणून ती निवडणूक झाली आणि मग त्या निवडणुकीत मी स्वतः उभं राहणं हे उचितच नव्हतं, ते माझ्या मनालाही देखील पटलं नव्हतं. परंतु कर्मधर्म संयोगाने मी उमेदवारी फॉर्म भरला. आता फॉर्म भरल्यानंतर कॉम्पिटिशन इतकी वाढली की दुर्दैवाने मला फॉर्म मागे घ्यायचा तो अपमानास्पद वाटला आणि मी ती निवडणूक लढवली. परंतु मला किती कॉम्पिटिशन होता याची कल्पना आपल्याला आहेच. परंतु त्या कॉम्पिटिशनमध्ये मी वन साईड लोकांनी दिलेल्या केलेल्या मतदानामुळे मी निवडून आलो. ती माझी योग्यता नव्हती हे मी पण मान्य करतो. आता उरला प्रश्न ह्या वयात मला काय दिलं पाहिजे, मागितलं पाहिजे. खरं तर आपण बाईक देताना सांगतो आपल्याला की आपण देवाची पूजा करतो, कुठलीही फलाची अपेक्षा न ठेवली तर तो देव प्रसन्न होतो. तसा आता हा प्रवेश केला, निरपेक्षपणे प्रवेश केलेला आहे. तेव्हा मला काय मिळेल न मिळेल, परंतु माझ्या कर्तृत्वाला जर त्यांनी दाद दिली तर निश्चितपणे कुठेतरी माझी वर्णी लागेल. कारण मैत्रीचं असलेलं नातं, मी केलेला आजवरचा समाजकारण, राजकारण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणे काहीतरी हाताला लागेल. आणि नाही लागलं तरी मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेन हे जाहीरपणे मला सांगायला आनंदच वाटतो. निस्वार्थ सेवा, जनतेची निस्वार्थ सेवा, या सेवेसाठी आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्या प्रवेशातनं किंवा भारतीय जनता पार्टीत राहून, सत्तेत राहून तुम्हाला सामान्य जणांचा जो विकास साधायचा आहे त्या माध्यमातून आपण करणार आहोत असं आपल्याला म्हणायचं आहे. निश्चितपणे मी कुठलंही काम करताना, उदाहरणार्थ तुमचा एखादा काम माझ्याकडे आला, उदाहरणार्थ तुम्ही अडचणीत जात, तुम्हाला वाटलं बाबा अर्जुनभाऊ चौधरीकडे गेल्यावर आपलं काम ते होईल, तर तुमचं काम म्हणून नाही तर मी माझं काम समजून मी काम करत आलो आयुष्यभर. त्यामुळं मला खात्री आहे की या पक्षामध्ये मला निश्चितपणे कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असो तो जर तुमच्याकडे आला, ते सवयच आहे मला. 40 वर्ष तेच करत आलो हे आपल्याला देखील माहीत आहे. मी कधीही पक्ष बघितलं नाही. आलाय त्याला अपेक्षा आहे की आपण बुवांकडे आलोय, बुवाकडे गेल्यानंतर आपलं काम होईल. मग तो राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, सेनेचा आहे, भाजपचा आहे, RPIचा आहे, कधी मी विचार केला नाही. आणि म्हणून निश्चितपणाने त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये काम करतोय. आपण प्रश्न नाही केला तरी मी सांगतो
त्या संप्रदायाला प्राधान्य देण्याचं काम मी करतो. मी त्यातून आळंदी पंढरपूरच्या धर्मशालेवर ट्रस्टी आहे. त्यात पण गटतट आहेत असतील ना, परंतु आम्ही त्या गटतटाला बाजूला ठेवून आमचा उद्देश चांगला आहे, हेतू चांगला, काम चांगलं आहे आणि निस्वार्थीपणे काम करत. हा चेतनजी मला 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 एक प्रश्न असा मध्ये तुमच्या येतो, या सगळ्या गोष्टीचा वारकरी सांप्रदायिक असेल किंवा अनेक असेल तरुणांचा, यांचा वापर राजकारण सोयीपुरतं करतं, यावर काय म्हणणं आपलं? कसं आहे माहिती आहे का, आमचे जे चेतन महाराज आहेत ना, ते ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत वारकरी संप्रदायाचे. ते वयाने लहान आहेत आणि त्याच्यामुळं कसं होतंय, कधी मी बोलवलं, बाबा चेतन महाराज असा कार्यक्रम आहे, ते एक माझा आदर करून ते येत असतात. त्यांना राजकारणाशी काहीही घेणं नाही. उद्या श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याने आता संत सावळाराम बाबांचा स्मारक उभारण्यासाठी 10 एकर जागा दिली, असं ते झालंय. मग त्या कार्यक्रमात ते असणं तो त्यांचं कर्तव्यच आहे. आणि त्यांच्या एखाद्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहत, त्याच्यात गैर काय आहे? मला वाटतं तुमचे सर्वच पक्षाशी हितसंबंध आहेतच ना, बरोबर की नाही? परंतु ज्या वेळेला आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका येते, अशा परिस्थितीत तुमची राजकीय भूमिका नेमकी काय असणार आहे? माझी राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असेल ना. मग ज्यावेळेस समजा हितसंबंध असतात, प्रतिस्पर्धी जेव्हा आपला जवळचा आपल्या रक्ताचा असतो किंवा आपल्या समाजाचा असतो, आता तुम्ही एखाद्या समाजामध्ये तुम्ही न्याय देण्याची भूमिका जेव्हा करता, त्यावेळेस तुमची भूमिका जी ती त्याचप्रमाणे कठोर त्याच पद्धतीची जी भारतीय जनता पार्टीची असेल किंवा यामध्ये सुद्धा काही अजून अजिबात नाही, तुमच्यामध्ये हळवेपणा येईल? अजिबात नाही. जेव्हा आपण प्रतिपक्षाशी लढाईला उतरतो ना, तेव्हा रणांगणात शत्रुपक्षाशी हात मिळवणी करणं, त्याला रणनीती म्हणत नाही. किंवा त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो ना, सर सेनापती, असा, तसंच मी भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी राहील. त्यांनी दिलेल्या उमेदवाराचंच काम करेल, नाही तर ती गद्दारी ठरेल. मग मी पक्षांतर करून फायदा काय? नक्कीच. मला वाटतं 4चा पॅनल आहे महापालिकेमध्ये आणि प्रभाग तेवढासा इतका छोटासा राहिला नाही. आपण भूमिपुत्रांच्या माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायतीतली इलेक्शन पाहिली. ग्रामपंचायतीचं इलेक्शन छोटंसं असतं, ते पण इतकं अवघड होऊन जातं. आपल्याच गावामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये 4 पक्ष असतात आणि 2 भाऊ तिकडं 2 भाऊ इकडे, अशा परिस्थिती आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये बराचसा हे होतं. परंतु आताचा जो प्रभाग आहे तो इतका मोठा आहे, त्या इतक्या मोठ्या प्रभागामध्ये त्या 4 पॅनलमध्ये कुठल्या एखादा नौका प्रत्येक जणाला अपेक्षा असते की मी सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये काम करत असताना मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. परंतु संधी मिळत असताना पक्षाने समजा एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली, मात्र प्रभाग मात्र मोठा त्याचा अभ्यास किंवा त्या बाबतीतचा असणारा एकंदरीत आपण न केलेली चाचपणी, याबद्दलचं आपलं काय मत आहे? माझं तर पहिलं आव्हान असं असेल, माझ्या समाज बांधवांना घातलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पॅनल सिस्टीम आहे. मग कधी कधी भाऊ भावाच्या विरोधात उभा राहू शकतोय, एखादा मित्र मित्राच्या विरोधात उभा राहू शकतोय, राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात उभा राहू शकतात. तो माझं सगळ्या उमेदवारांना एकच सांगणं राहील आपल्या माध्यमातून, ही निवडणूक निर्विवादपणे शांततेने पार पडावी. निवडणूक 5-10 दिवसाची असते, एका दिवसाची असते, परंतु आपले रिलेशन हे महत्त्वाचे असतात. आपण इथलेच आहोत, स्थानिक आहोत, एकमेकाच्या सुखदुःखात असतो. आपण कधी बघशा ना, मी मुद्दाम सांगेन अभिमानाने, तुम्ही रायगडमध्ये गेलात तर राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि आपल्याकडे राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मी राष्ट्रवादीचा, आता भाजपमध्ये गेलो, पण माझी मिसेस वारली किंवा माझ्याकडे कुठल्याही सुखदुःख असेल तर सगळ्या पक्षाचे लोक आमच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. ही एक चांगली बाब आहे आपल्या बाबतीत, आपल्या विभागाच्या बाबतीत. तेव्हा सगळ्यांनी शांततेने, एक जण कोणीतरी निवडून येणार, एक जण पडणार आहे, तेव्हा निवडणूक ही शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सगळ्या पक्षाच्या उमेदवारांची असली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.
निश्चितपणे मला एवढं एक प्रश्न असा आहे, महापालिकेमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलं, प्रत्येक पक्षाने आपली मूठ बांधायला सुरुवात केलेली आहे. आपली युती राहील किंवा न राहणार हा प्रश्न अजून तरी मला वाटतं एकंदरीत परिस्थितीचं जर आपण वर्णन केलं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर किंवा कोणते महाराष्ट्रामध्ये जो पक्षप्रवेश वगैरे होतच राहणार, आता निवडणुकीच्या दरम्यान हे होतच राहतील, हे पूर्वीपासूनच आलेलं आहे. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासकीय कारभारामध्ये जेव्हा जो कारभार त्यांचा सुरू होता त्याच्यावरती कोणाचा अंकुश नव्हता. स्वच्छता असेल, वीज असेल, रस्ते असतील, आरोग्य असेल, पाणी असेल, या प्रश्नांची अद्याप प्रशासनाकडनं तेवढ्या जबाबदारीने त्यांच्याकडनं काम करण्यात नाही आलं. मात्र आता निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि रस्त्यांची उद्घाटनं, पाण्याचं काहीतरी प्रश्न, अशा प्रश्नांची उकल होऊन त्याच्यावरती कामं व्हायला सुरुवात झाली. ही जर निवडणुकीपूर्वी जर झाली असती तर मला वाटतं लोकांकडे तसा मुद्दा कोणता नव्हता, म्हणजे विरोधक असू देत किंवा सत्ताधारी असू देत. याबाबत काय म्हणणं? कसं आहे माहिती आहे का, निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना घडत असतात. मला वाटतं मी भारतीय जनता पक्षाचा आहे, मग आता तुमचं एखादं काम आहे, तुमच्या गावचं काम आहे, विभागातलं काम आहे, मग ते माझ्याकडून झालं तर मला जरा जास्त मतदान होईल. ही प्रत्येकाची ट्रॅजेडी असते, त्याच्यात तो नवीन काय असं म्हणजे नुसतं मतदारांना आपण कुठंतरी आता आपण काम करतोय हा असंच असणार ना. निश्चितपणे धन्यवाद. आपण खूप सारी चर्चा आणि खूप सारा खुलासा या ठिकाणी केला, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपली वेळ मिळाली त्याबद्दल ही ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज मधून आपलं मनपूर्वक स्वागत. तर हे होते आपल्यासोबत कल्याण जिल्ह्याचे मुख्य नेते आणि आमचे जुने सहकारी, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. पत्रकार जरी असलो तरी त्यांची भूमिका, जी एक व्यापक अशी भूमिका कल्याण जिल्ह्यासाठी निश्चितपणे समाजाला एक नवी दिशा, प्रेरणा देणारी होती. आजही त्यांचा चाहता वर्ग आणि सर्वजण आहेत. इथेच थांबतो. जय हिंद.